अध्याय 8 परिच्छेद 13 पथिषु च मुग्धभावेन तत्र तत्र विषक्तमति प्रणयभरहृदयाः कार्पण्यात् स्कन्धेन उद्वहति एवं उत्संग उरसि च आधाय उपलालयन् मुदं परमं अवाप। भरतमुनी राज्य, राजपुत्र, संपत्ती, स्त्रिया यांच्या कोणाच्याही मोहामध्ये सापडले नाहीत. संन्यास घेऊन नेपाळमध्ये गंडकी नदीच्या काठी पुलह आश्रमात राहू लागले. नदीतून वाहत जाणारं अनाथ असं हरणाचं बालक, हरणबाळ अनाथ म्हणून सांभाळायला आणलं आणि त्यांच्या प्रेमामध्ये ते बद्ध झाले. रोजचे सगळे आचार, संध्या, पूजा हे सगळे यमनियम उच्छिन्न झाले. दर्भ फुलं आणायला निघाले मी त्याला घेऊन जायचे. वाटेत कोवळं गवत बघितलं की हरिण त्याच्याकडे बघून पाय झाडायला लागायचं. मग भरतमुनी थांबायचे, त्याला हिरव्यागार गवतावर चरू द्यायचे आणि नंतर पुन्हा प्रेमळ बुद्धीनं आपल्या खांद्यावर घेऊन जायचे. कधीकधी त्याला छातीशी धरून लाड करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत होता. नित्यकर्म चालल्यावर सुद्धा मध्येच उठायचे आणि त्या पाडसाकडे पाहत असत. पाडसानी पाहिल्याशिवाय आणि त्यांनी पाडसाला पाहिल्याशिवाय चित्त शांत होत नव्हतं. सदैव त्या पाडसाला आशीर्वाद द्यायचे, वत्सा तुझं सर्वत्र कल्याण असो. एखाद्या वेळेला जर पाडस दृष्टीला पडलं नाही तर गरीब माणसाचं धन चोरीला गेल्यानंतर जसा तो व्याकुळ होतो तसा भरतराजा व्याकुळ व्हायचा, शोक करायचा की आई विना असलेलं हे गरीब पाडस पारध्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यावर विश्वास ठेवून राहिलं होतं. त्याला माझ्याविषयी शंका आली का म्हणून ते निघून गेलं का? सत्पुरुषाप्रमाणे क्षमा करून ते मला परत माझ्याकडे येईल का? मी त्याला हिरव्यागार गवतावर चरताना पाहीन का? पाडस कुठं गेला आहे माहीत नाही. लांडगा, कुत्रा यांनी त्याला खाऊन तर टाकलं नाही ना? इतक्यात भगवान सूर्य अस्ताला जाऊ लागला. तसा तसा हरणाविषयीचा शोक त्याचा वाढू लागला. पुण्यहीन अशा माझ्याकडे ते पाडस परत येईल का? आपल्या क्रीडा करून माझा शोक नाहीसा करील का? जलबिंदूसारख्या कोमल शिंगांनी माझं अंग खाजवील का? मी दर्भावर हवन सामग्री ठेवीत असे तेव्हा त्याला तोंड लावून ती अपवित्र करत असे. मी त्याच्यावर रागावल्यावर एखाद्या ऋषिकुमाराप्रमाणे तो स्तब्ध बसत असे. त्यांनी खुरानी जमिनीवर ज्या उकरलं होतं त्या खुणा पाहून भरतराजा म्हणाला, या तपस्विनी धरतीनं काही पुण्य केलं होतं का? म्हणून मृगपाडसाच्या पायाच्या ठसा इथं उमटलेले आहेत. तो व्याकुळ झाला, दीन झाला. चंद्र उगवला. चंद्रावर हरणाचं चिन्ह दिसतं. ते चंद्रावरचं हरिण पाहून त्याला आपल्या हरणाची आठवण आली. ते चंद्रामध्ये गेलं का? चंद्र माझ्या हरणबाळाचं रक्षण करेल का? त्याचं हृदय पुन्हा पुन्हा कासावीस होऊ लागलं. विविध प्रकारचे मनामध्ये त्याच्या विचार येऊ लागले.
त्या मृगबालकाच्या पालनपोषणामध्ये, लाडप्रेमामध्ये तो मग्न झाला आणि आत्म्याला विसरला. राज्यलक्ष्मीमध्ये ज्याला आसक्ती निर्माण झाली नाही तो हरणबाळाच्या मोहामध्ये अडकला. ते परत आल्यानंतर पुन्हा पुत्राप्रमाणे ते हरण पाडत सुद्धा त्याच्यापुढे शोकाकुल झालं. आणि मग एके दिवशी मृत्यू आला. उंदराच्या बिळामध्ये साप घुसावा तसं शरीरामध्ये मृत्यू घुसतो. बिळ एकच असतं, शरीराला 9 द्वार आहेत घुसायला आत. आणि मरण आलं. त्यामध्ये मरताना सुद्धा त्याचं हृदय शोकाकुल झालं. अंते मतिही सा गतिही. मरायच्या वेळेला माणसाच्या मनामध्ये जो विचार येतो तोच पुनर्जन्म प्राप्त होतो. लोक म्हणतात की मरताना आम्ही ईश्वराचं नाव घेऊ. जन्मभर घेतलं तरच ते मरताना नावाला तोंडाला येतं. जन्मभर शिव्याशाप दिलेल्या मरताना शिव्याशापच येणार. एक माणूस मरताना वा वा के के म्हणायला मुलाबाळांना म्हणाले, बरं आहे वासुदेव केशव म्हणतोय बरं का. ते म्हणा हा समोर बोट दाखवलं. वासरू किरसुणी खात होतं. मरताना सुद्धा जर मन त्या किरसुणीमध्ये गेलं आणि वासरामध्ये गेलं तर तो मुक्त कसा व्हायचा. काही नास्तिक लोक म्हणतात आम्ही शेवटी मरायच्या वेळेला नाव घेऊ की आत्ता काय कारण आहे. अरे जन्मभर पाप केल्यावर मरताना पापच आठवतात. पुण्य केलंच नाही तर आठवलं कसं. म्हणून हरणाचं स्मरण करीत करीत तो मरण पावला आणि हरण जन्माला गेला. अंते मतिही सा गती. पण हरण जन्मामध्ये त्याची पूर्वजन्माची स्मृती नष्ट झाली नव्हती, कारण पुण्यवान होता. एका चुकीमुळे तो केवळ अधप्पात झाला. एका चुकीमुळे. आणि परमार्थामध्ये आणि देवाच्या न्यायालयामध्ये एकही चुकी माफ नाही. पहिला गुन्हा झालाय सोडून द्या. पुण्याचं फळ वेगळं भोगावं लागतं, पापाचं फळ वेगळं भोगावं लागतं. त्याच्यापुढे भागवतामध्ये अनेक कथा येणार आहेत. त्या हरिण जन्मामध्ये सुद्धा त्याला कळलं की आपल्याला हरणाचा जन्म का झाला आला, म्हणून पश्चात्ताप करू लागला. आणि म्हणाला, अहो केवढी ही खेदाची गोष्ट. संयमशील महानुभावाच्या मार्गापासून मी भ्रष्ट झालो. खरं म्हणजे सर्व प्रकारची आसक्ती मी सोडून दिली होती. एकांत आणि पवित्र वनामध्ये राहत होतो. भगवंताच्या गुणाचं श्रवण मनन आणि कीर्तन करत होतो. प्रत्येक क्षण आराधना करत होतो. पण ते माझं मन परमेश्वरापासून दूर गेलं आणि अकस्मात एका लहानशा हरणाच्या मागे लागलं आणि आपल्या ध्येयापासून च्युत झालं. ध्येय म्हणजे ज्याचं ध्यान करतो त्याला ध्येय म्हणतात. ध्यानात ध्येयम. सतत ज्याचं ध्यान करतात त्याला ध्येय म्हणतात. आपण परमात्म्याचं ध्यान करतो ना, मग आपलं ध्येय आहे परमात्मा. आता ध्येय शब्द मराठीमध्ये उद्दिष्ट काय, पुढं काय व्हायचं या अर्थी वापरला जातो. मूळ अर्थ तसा नाही त्याचा. आणि मग हरिण बनलेल्या राजर्षी भरताच्या मनामध्ये पुन्हा वैराग्य भावना जागृत झाली. त्याने आपल्या हरिण मातेचा त्याग केला. कालंजर पर्वतावर तो जन्माला आला होता. तिथून तो पुन्हा खाली आला आणि पुलस्त्य आणि पुलह ऋषीच्या आश्रमामध्ये राहू लागला.
तिथेही काळाची प्रतीक्षा करीत होता की हा जन्म केव्हा संपतोय. सुकलेली पानं, गवत, वेली, पाला खाऊन पोट भरत होता. प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला. प्रारब्ध म्हणजे प्रा अधिक रभ, सुरू होणे. ज्या मागील जन्माच्या पापाचा किंवा पुण्याचा भोग सुरू झाला आहे भोगायला, त्याला प्रारब्ध म्हणतात. शब्दाचे व्यवस्थित अर्थ समजण्याकरता व्याकरण यावं लागतं. पण ज्याला संस्कृत रामहा रामो सुद्धा येत नाही, ती पुठ्ठे भागवत सांगतायत सध्या. गमगच्छती सुद्धा ज्यांना येत नाही, त्याशिवाय अर्थ संस्कृत शब्दाचे कळत नाहीत. अर्थात प्रयत्नाने कळतात, अवघड नाही राहत, पण प्रयत्नाने अभ्यास पाहिजे. संस्कृत ही तुमची आमची सर्वांची भाषा आहे. ही काय केवळ ब्राह्मणाची भाषा नाही, हा गैरसमज काढून टाका. आपल्या जीवनाच्या शरीराच्या अंताची वाट पाहू लागला. अंतकाळी त्यांनी गंडकेनेरीच्या पाण्यामध्ये अर्ध शरीर बुडवून ठेवलं आणि हरिण योनी संपली. पूर्वजन्मामध्ये भरतजन्मामध्ये खूप पुण्य केलं होतं. आता मृगाच्या हरिणबाळाच्या संगतीनं जे काही अधप्पात झाला तोही संपला. आता तिसरा जन्म त्याला ब्राह्मणाच्या कुळामध्ये प्राप्त झाला. शम दम तप स्वाध्याय वेदाध्ययन दान संतोष सहनशीलता विनय विद्या मत्सर न करणे आत्मज्ञान आनंद अशा गुणांनी युक्त असलेल्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला. दारूची दुकानं चालवणाऱ्या ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आला तर त्यात पाप आहे. ते वेदवेत्या आचरणशील ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला पाहिजे. कारण त्या योगाचा अभ्यास अपुरा राहिला ना. अर्जुनाने 6व्या अध्यायामध्ये भगवंताला प्रश्न विचारलाय की एका जन्मामध्ये समजा सिद्धी प्राप्त झाली नाही, ज्ञान प्राप्त झालं नाही आणि मृत्यू आला. साधना करता करता साध्यापर्यंत पोचलोच नाही, मध्येच मृत्यू आला, मग त्याचं पुढं काय होतं? वारा आल्यावर आकाशातले ढग जसे नष्ट होतात तसं त्याचं केलेलं सगळं कर्म नष्ट होतं का? त्या भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये उत्तर दिले. पार्थ नैवेहनामुत्र विनाशस्तत्र विद्यते. अरे, चांगली कर्म केल्यावर इहलोकी किंवा परलोकी चांगल्या कर्माचा नाश होत नाही. नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतीं तात गच्छति. कल्याण करणारा पुण्य करणारा कधीही दुर्गतीला जात नाही. मग कुठे जातो? शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभिजायते. शुचिष्मंत शुचीनाम आणि श्रीमंत, दरिद्री ब्राह्मणाची नाही, श्रीमंत अशा कुळामध्ये तो जन्माला जातो. तसं हा जडभरत जड नव्हता. आता या जन्मामध्ये त्यांनी जड असल्याचं सोंग केलंय म्हणून त्याला जडभरत म्हणतात. तो ब्राह्मण कसा होता? अंगिरस गोत्राचा ब्राह्मण होता. त्याला थोरल्या पत्नीपासून विद्याशील आचार रूप औदार्य या गुणांनी युक्त 9 मुलं झाली आणि धाकट्या पत्नीपासून 1 पुत्र आणि 1 कन्या असं जुळं झालं. त्यापैकी जो पुत्र होता तो भरत होता. हरणवाळाच्या जन्मातून पुन्हा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. या जन्मामध्ये सुद्धा त्याला मागील जन्माचं स्मरण होतं. मागील जन्म आठवणारी पुष्कळ माणसं आहेत जगामध्ये. कल्याण मासिकाने या पूर्वजन्मावर एक अंकच काढलाय. पुनर्जन्मावर एक विशेषांक आहे त्यांचा. त्यात शेकड्याने उदाहरणं दिलेत.
ज्यांना पूर्वजन्म आठवत होता अशा अनेक लोकांची त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये पूर्वजन्म न मानणारे ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या देशातली सुद्धा उदाहरणं आहेत. गीता प्रेसचा जर अंक मिळाला पुनर्जन्मविषयी अंक आहे तर अवश्य वाचा. तेव्हा या जन्मामध्ये आता कोणाचीही संगती करायची नाही असा त्यांनी पण केला. हरणाच्या संगतीनं आपण योगभ्रष्ट झालो, आता कोणाची संगतच नको. म्हणून सर्व प्रकारची कर्मबंधनं तोडून टाकली. भगवंताचे चरणकमल युगल हृदयामध्ये धारण केले आणि दुसऱ्यांना मात्र तो आपण वेडा हो, मूर्ख हो, आंधळा हो, बहिरा हो असं दाखवायला लागला. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की असा योगी स्वतःचं मोठेपण लपवतो आणि पिसेपण अंगी मिरवे. आपण वेडे आहोत असं जगाला दाखवतात. आता उलट आहे, मूर्ख आहेत पण वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन आपण शहाणे आहोत असं लोकांना सांगतात. प्रत्यक्षात त्यांच्या इतके मूर्ख कोणीच नाही आहेत. ज्यांची जाहिरात मोठी ते खोटं. चांगल्या गोष्टीला जाहिरात करावीच लागत नाही. कस्तुरी मृगाला आपल्या सुगंधाची जाहिरात करावी लागते का? खोट्याची जाहिरात करावी लागते. म्हणून ज्याची जाहिरात जास्त तो पदार्थ कधीही वस्तू विकत घेऊ नका. 100% ती खोटी आहे असं समजा. तो आपलं मोठेपण कसं लपवतो दृष्टांत फार सुंदर दिलाय ज्ञानोबरायाने. कुलस्त्री लपवी अवयवाते. कुलस्त्री जशी अवयव लपवते तसा तो मोठेपणा लपवतो. जडभरत लोकाला जड वाटायला लागला पण तो जड नव्हता, पण त्याचं नावच जडभरत पडलंय तर काय करायचं. पण तो खरा आत्मज्ञानी पुरुष होता. वडिलांनी पाहिलं की आपला मुलगा जड आहे. खूप दुःख झालं. वडील आता वेदवेत्ते ब्राह्मण होते. त्यांनी सगळे विधी केले. 16 संस्कार आहेत त्यातले त्या वेळेपर्यंत जे संस्कार होते ते सगळे केले. त्याची मुंजही केली. त्याला शिकवणं हे पित्याचं कर्तव्य आहे म्हणून त्याला कर्माचं शिक्षण दिलं. पण भरत मात्र शिकवलं की उलटं करायचं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ 4 महिने त्याला शिकवून शिकवून थकले. पण गायत्री मंत्र सुद्धा त्याला नीट म्हणता येत नव्हता. मुद्दामच करत होता तो. असं आहे, झोपलेल्याला जागं करता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागं करणार? अज्ञानी माणसाला शिकवता येईल ना, पण ज्ञानी माणसाने जर अज्ञानाचं सोंग घेतलं तर कसं त्याला शिकवणार? शिकायचंच नाही म्हणल्यावर. आपल्या पुत्राला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे असा हट्ट धरून त्यांनी खूप शिकवलं. कालांतराने वडील मेले. कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, जाणारच की आलेला मनुष्य. या भरताची जी आई होती ती सती गेली. मुलगा आणि मुलगी भरत हे जुळे होते ना, त्या दोघांनाही आपल्या सवतीच्या हवाली केलं आणि सती गेली. आता भरताचे जे भाऊ होते सावत्र भाऊ ते सगळे विद्वान कर्मनिष्ठ, पण ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये मात्र ते अनभिज्ञ होते. त्यांना भरताचा मोठेपणा कळला नाही म्हणून त्याला ते मूर्ख समजून त्याला शिकवणं सोडून दिलं. सामान्य माणसे जेव्हा त्याला वेडा, मूर्ख, बहिरा म्हणत असत तेव्हा त्याला अनुरूपच तो बोलत होता. कोणीही त्याच्याकडून कोणतंही काम करून घेण्याची इच्छा करत असे तो करत असे. कोणीही काम सांगावं त्यांनी करावं. कधी वेडबिगार त्याला घेऊन कामाला झुंपायचे. त्याला चांगलं वाईट शिळं पाकं अन्न मिळत असे
पण जिभेची चव न पाहता तो खात असे. केवळ आत्मानंदामध्ये तो निमग्न होता. थंडी, ऊन, पाऊस, मान अपमान याचा कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नसे. ऊन, पाऊस, थंडी यामध्ये तो कपडे न घालता पडून राहत असे. तरी सुद्धा तो निरोगी धष्टपुष्ट होता. कधी तेल उठणं लावत नव्हता, कधी स्नान करीत नव्हता, पण तरी सुद्धा त्याचं ब्रह्मतेज झाकलं जात नव्हतं. कमरेला एखादा मलिन कपडा गुंडाळत होता. जानवं अत्यंत मळलेलं. जानव्यावरून असं म्हणत होते लोक की हा कदाचित ब्राह्मण असावा बरं का. आता काय ब्राह्मण जानवं घालतच नाही, त्यामुळे ओळखायचं कारणच नाही. दुसऱ्याच्या घरी मजुरी करून तो पोट भरत होता. त्या सावत्र भावाने विचार केला, हा दुसऱ्याच्या घरी राब राबतोय, मग आपल्या शेतामध्ये राबायला काय झालं. म्हणून त्याला सांगितलं आपल्या शेतामध्ये तू राहायचंस. मग शेतातली कामं करायला लागला, जमीन सपाट करायला लागला, शेती स्वच्छ करायला लागला. आणि इतकं काम करून सुद्धा त्याचे भाऊ त्याला भांड्याला लागलेलं जळकं अन्न, उष्ट अन्न देत होते. सावत्र भाऊच. आणि ते अन्न तो अमृताप्रमाणे खात होता. काही दिवस गेले. त्या भागातला एक डाकूंचा सरदार होता. वृषलपती त्याला म्हटले. वृषल म्हणजे चांडाळ, काल सांगितलं, आणि वृषाली म्हणजे चांडाळीण. वृषलपती म्हणजे चोरांचा नायक. त्याला मुलगा नव्हता, म्हणून त्यांनी भद्रकालीला नवस केला की मला जर मुलगा झाला तर तुला नरबळी देईन. त्याला मुलगा झाला म्हणून त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं, जा एखादा मनुष्य पकडून आणा बळी देण्याकरता. त्यांनी शोधून एक मनुष्य आणला, पण मध्यरात्रीच्या वेळी अंधारामध्ये तो पळून गेला. मग सांगितलं दुसरा पकडून आणा. मग ते सेवक सगळे डाकूचे मनुष्य शोधायला हिंडू लागले. जिथे हा शेतामध्ये उंच अशा माचाडावर बसून शेत राखत होता, त्याला पाहिलं. वीरासनामध्ये बसला होता, तेजस्वी होता, शेताचं रक्षण करीत होता. पाहिलं की हा सर्व गुणांनी युक्त असा मनुष्य पशु आहे. हो, बळी द्यायला सुद्धा लंगडा पांगडा अंधाचा नाही, सगळे अवयव त्याचे सुदृढ लागतात. म्हणजे काही माणसं बळी द्यायला सुद्धा योग्य नसतात. जगायला जाऊ द्या, पण बळी द्यायला सुद्धा योग्य नसतात. हा सर्वच दृष्टीनं सर्व लक्षणांनी युक्त होता. म्हणून त्याला पकडला, दोरीनं बांधला आणि आणला. त्या मालकाने सांगितलं, चला याला चंडिकेच्या मंदिरामध्ये घेऊन चला. चोराच्या पद्धतीनुसार त्यांनी त्याला विधीपूर्वक स्नान घातलं, नवीन वस्त्र नेसवली, अनेक प्रकारची आभूषणं म्हणजे दागिने दिले, चंदन, पुष्पमाळा, तिलक यांनी विभूषित करून त्याला जेवू घातलं. आणि बलिदानाच्या पद्धतीप्रमाणे गाणं म्हणत, स्तुती करत, मृदंग ढोल वाजवत त्या पुरुष पशुला भद्रकाली मंदिराच्या आवारामध्ये आणलं. मग त्या दस्यू राजाचा पुरोहित होता, त्याला सांगितलं मान खाली कर. त्या दगडावर त्यांनी मान खाली गेली, काही बोलले नाही. बळी द्यायला निघाले तरी सुद्धा मनाची शांतता भंग पावली नाही. केवढा स्थितप्रज्ञ असेल. त्या पुरोहिताने सांगितलं, त्यांनी देवी मंत्राने अभिमंत्रित केलेली तीक्ष्ण तलवार घेतली
आणि मान खाली कर म्हणून सांगितलं. त्यांनी मान खाली घातली. त्यांनी ते खड्ग उचललं त्याला मारायला, पण तो काही बोलला नाही. भद्रकाली देवीलाच राग आला, कारण ज्याचं जगामध्ये कोणी नसतं ना त्याचा देव असतो, की हा प्रतिकार करणार नाही, हा मरून जाईल. देवीला अतिशय राग आला. त्याच्या ब्रह्मतेजामुळे देवीचा दाह होऊ लागला. ती त्या मूर्तीतून मूर्ती फोडून बाहेर आली. क्रोधामुळे तिच्या भिवया उंचवल्या होत्या, अक्राळ विक्राळ दाढा, लाल डोळे. तो आवेश बघून असं वाटत होतं की आता ती जगाचा संहार करणार. त्याच्या हातातून ते खड्ग हिसकावून घेतलं देवीनं आणि भद्रकाली देवीने सगळ्यांची मुंडकी तोडून टाकली. त्यातलं रक्तप्राशन केलं आणि धुंद होऊन ती त्या मुंडक्यांची चेंडूफळी खेळायला लागली. म्हणून शुकाचार्य म्हणतात, एवं एव खलु महद अभिचारातिक्रमः कार्सनेन आत्मने फलंती. महापुरुषावर केलेला अत्याचार आपल्यावर उलटतो. म्हणून रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजाला मारलं तर वळ त्याच्या अंगावर उमटली आणि ते शांत करायला तुकोबाराई गेली. महापुरुषावर संतावर केलेला अत्याचार हा उलटतो. पण इतकं होऊन सुद्धा जडभरत शांत होते. त्यांनी ठरवलं होतं या जन्मामध्ये काही बोलायचं नाही. प्राणांतेपि प्रकृती विकृतिर्जायते नोत्तमानाम. उत्तम पुरुषाच्या मनामध्ये प्राण जायची वेळ आली तरी सुद्धा विचलित अवस्था निर्माण होत नाही, प्रकृतीमध्ये विकृती निर्माण होत नाही. अशा तऱ्हेने भद्रकालीने सर्वांना मारलं आणि ती अदृश्य झाली. अथ दशमोऽध्यायः. अरे तिथून निघाले जडभरत काही न बोलता. चालत चालत इक्षुमती नदीच्या काठी आले आणि एका दगडावर बसले. त्यावेळी शुकाचार्य म्हणतात, अथ सिंधुसंवीरपतेः रहुगणस्य व्रजतः इक्षुमत्याः तटे तत्कुलपतिना शिबिकावाह पुरुषान् अन्वेषण समये दैवेन उपसादितः सः द्विजवरः उपलब्ध. एव पीवा युवा संहननांगः गोखरवद्धुरम् ऊढुम् अलम् इति पूर्वविष्टि गृहीतैः सह गृहीतः प्रसभम् अतदर्ह उवाह शिबिकां समहानुभावा. आता पुढची कथा सुरू झाली. ते निवांत बसलेले आणि त्या मार्गाने सिंधू संवीर देशाचा राजा रहुगण पालखीत बसून निघाला होता. तो इक्षुमती नदीच्या काठावर आला. थोडा वेळ विश्रांतीला थांबला आणि त्या पालखीचा एक भोई पळून गेला. धरून आणलेले वेठ बिगार ज्याला म्हणतो आपण, त्या वेठ बिगारापैकी पळून गेला. त्या राजाने सांगितलं सैनिकाला, दुसरा पकडून आणा. शोधता शोधता त्या खडकावर बसलेला भरत त्यांना दिसला. वा वा वा, म्हणजे हा मनुष्य धष्टपुष्ट आहे, तरुण आहे, मजबूत अंगापिंडाचा आहे, बैलाप्रमाणे किंवा गाढवाप्रमाणे पालखी वाहू शकेल. म्हणून वेठबिगारीसाठी घेतलेल्या भोयांच्या बरोबर त्याला जबरदस्तीनं पकडून आणला. काही बोलले नाहीत. उचल म्हणले पालखी. आता या कामाला महात्मा भरत जरी योग्य नव्हता
तरी काहीही न बोलता त्याने गुपचूपपणे पालखी उचलली आणि चालू लागला. आता चालताना आपल्या पायाखाली जीवजंतू मरू नयेत म्हणून त्यांना चुकवत चालत होता. पराकोटीची अहिंसा. त्यामुळं बाकीच्या भोयांना त्याचा त्रास होऊ लागला. पालखीला हेलकावी बसायला लागली. रहुगण राजा म्हणाला, अरे भोयानो, नीट चाला. पालखी खाली वर का होते? स्वामीचं कठोर वचन ऐकलं. त्या इतर भोयांना वाटलं की राजा आपल्याला दंड करेल. ते म्हणाले, महाराज, आम्ही पालखी योग्य प्रकारे घेऊन चाललो आहे, पण हा जो नवीन भोई आलेला आहे तो नीट चालत नाही, त्याला आम्ही काय करायचं? हे ऐकल्यावर राजाने विचार केला की संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असेल तर सर्व माणसाला दोष देणं योग्य नाही. एकाचा दोष आणि सगळ्याला शिक्षा कशा करता? म्हणून आता हा जर हळूहळू चालायला लागला तर हा ही चाल बिघडून टाकेल. म्हणून त्याला राग आला. जरी महापुरुषांच्या संगतीमध्ये राजा होता तरी पण क्षत्रिय स्वभावानुसार त्याला राग आला. क्षत्रिय होता, राग येणारच. आणि ज्याला अन्यायाबद्दल राग येत नाही तो क्षत्रिय नव्हे. तो क्षत्रिय असल्यामुळे त्याला राग आला. त्याची बुद्धी रजोगुणाने व्यापली गेली आणि त्या जडभरताला तो म्हणाला, त्याला ओळखलं नाही की अरे बंधो, उलट बोलला बुद्धा. तू पालखी वाहून वाहून थकला असशील. तुझ्या सहकार्याने तुला अजिबात मदत केली नाही. तू एकटाच पालखी वाहत आहेस. तुझं शरीर सुद्धा धट्टकट्ट नाही. तू वृद्ध असल्यामुळे दमून गेलायस काय? असं उलट वाकडं बोलला. तेव्हा काहीच बोलले नाहीत. जडभरत काहीही बोलले नाहीत. ठीक आहे म्हणले, तसंच चालू लागले. कारण मान अपमान याच्या पलीकडे गेलेले ते स्थितप्रज्ञ होते. पुन्हा पालखी हेलकावे खायला लागले. रहुगण राजा क्रोधाने लाल झाला आणि म्हणाला, अरे हे काय? तू जिवंत असून मेल्यासारखा माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतोयस काय? माझा अपमान करतोयस काय? तू निर्लज्ज आहेस. अरे यमराज जसे अपराधी लोकांना दंड देतात त्याप्रमाणे मी आता तुला शिक्षा करतो, म्हणजे तू वटणीवर येशील. रहुगण राजाला आपण राजा असल्याचा अहंकार झाला होता. म्हणून तो पुष्कळ वायफळ बडबड करायला लागला. स्वतःला पंडित मानत होता. आणि रजतमामुळे त्याच्या मनामध्ये मस्ती निर्माण झाली होती. म्हणून भरतासारख्या सर्वज्ञ पुरुषाचा त्यांनी तिरस्कार केला. ब्रह्मस्वरूप असा तो ब्राह्मण, त्यांना खरं म्हणजे बोलायचं नव्हतं, पण पहिल्यांदा बोलले जन्माला आल्यापासून. त्यांनी विचार केला की राजा कपिलाश्रमाकडे ज्ञान घेण्याकरता चाललेला आहे, तेव्हा जिज्ञासू आहे. रागाने बोलला असेल पण उपदेश करायला पात्र आहे. म्हणून ब्राह्मण म्हणाला, म्हणजे कोण? भरत. त्वयोदितं व्यक्तमविप्रलब्धं भर्तुस्समे स्याद्यति वीरभारः गन्तुर्यदि स्यादधिगम्य मध्वा पीवेति राशौ न विदाम प्रवादः. राजा, तू वक्रोक्तीनं जे बोललास ते योग्यच झालं. त्यात व्यंग्योक्ती म्हणजे व्यंग सांगण्याचा तुझा काही हेतू नाही आहे, म्हणजे वक्रोक्ती आहे, तू उलट बोललायस. मुलाला आपण म्हणतोय नाही, फार शहाणे आहात,
पोराला कळतंय अर्थ फार मूर्खात असं वडिलांना म्हणायचं आहे. ही वक्रोक्ती. जडभरत म्हणाले, राजा, भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेणाऱ्यासाठी आहे. मार्ग म्हणून जर काही असेल तर तो चालणाऱ्यासाठी आहे. हे सगळं शरीरासाठी आहे, आत्म्यासाठी नाही. भार नावाची वस्तू आहे का? वस्तूला भार आहे. भार म्हणजे ओझं. ओझं नावाची वस्तू आहे का? वस्तूला ओझं आहे. तसं मान अपमान नावाची वस्तू आहे का? मनाला मान अपमान आहेत आणि शरीराला ओझं आहे. मी आत्मा आहे, माझा ओझ्याशी संबंध नाही, तुझ्या शिव्यागाळीशी संबंध नाही. अरे स्थूलता, कृशता, आधी, व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. भूक, तहान, भय, कलह, इच्छा, म्हातारपण, निद्रा, प्रेम, क्रोध, अभिमान, शोक हे सगळे देहाचे गुणधर्म आहेत. हे शरीरामध्ये, देहामध्ये राहतात, माझ्यामध्ये नाही. मी म्हणजे आत्मा. हे राजा, जी जगण्या मरण्याची गोष्ट सांगितली ती सर्वांनाच आहे. मी मरण मलाही आहे आणि तुलाही आहे, त्या मरणाची मला भीती काय दाखवतोस? शिवाय तू स्वामी आणि मी सेवक, हे तरी कायमच आहे का? शाश्वत आहे का? आजचा मालक उद्या सेवक होईल. पुष्कळ दुकानामध्ये गडी असलेली मालक झालीत का नाही? आणि मालकही गडी होईल. म्हणजे सेवक सेव्य, स्वामी सेवक भाव हा अस्थिर आहे. सध्या राजा, तुम्ही राजा आहात, मी प्रजा आहे, एवढीच भेदबुद्धी आहे. परमार्थ दृष्टीनं पाहिलं तर कोण स्वामी कोण सेवक? तरी सुद्धा मी तुझा सेवक आहे. काय सेवा करू सांग? राजा, तू म्हणलास ना तुला शिक्षा करतो. मग मी जर वेडा, उन्मत्त, मूर्ख आहे तर उन्मत्त आणि मूर्ख माणसाला सेवा करून उपयोग काय? शिक्षा करून उपयोग काय? आज वेड्या माणसाने खून केला तर कायदा सुद्धा शिक्षा करत नाही, वेड्याच्या इस्पितळात पाठवतात. वेड्या माणसाला शिक्षा करत नाहीत. त्या रामन राघवने इतके खून केले, त्याला कुठं फाशी दिलं? त्याला वेड्याच्या इस्पितळात पाठवलं, तिथे मेला तो. मग मी वेडा आहे ना, मग मला शिक्षा करून उपयोग काय? तरी सुद्धा राजन, मी चुका करणारा असेन तर मला शिक्षा देणं वेडा असल्यामुळं, अरे वेडा आहे हीच देवाने दिलेली शिक्षा आहे ना. मग मला पुन्हा शिक्षा देणं, शिक्षा झालेल्याला पुन्हा शिक्षा देणं, हे पिष्टपेषण म्हणजे दळलेलं पुन्हा दळल्यासारखं आहे. पिष्टपेषण म्हणतात त्याला. शुकदेव म्हणतात, जडभरताचं यथार्थ तत्वाचा उपदेश करणारं उत्तर ऐकलं आणि राजा थक्क झाला. त्याचं देहात्मबुद्धीचं कारण अज्ञान नाहीच झालं होतं. कुणाचं? जडभरताचं. म्हणून तो संतापला नाही, शांत राहिला. आता पालखी वाहणं हा प्रारब्ध भोग आहे आपला, असं समजून व्हायला लागला. पहिल्याप्रमाणे पुन्हा पालखी खांद्यावर घेतली, वाहू लागला. हे परीक्षित राजा, सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण जिज्ञासू होता. त्यांनी या द्विजश्रेष्ठाच्या तोंडून तत्वज्ञानाचं आणि हृदयग्रंथीचं छेदन करणारी वाक्य ऐकली. थांबा म्हण. पालखीतून खाली उतरला. त्याचा राजमद, गर्व पूर्णपणे उतरला होता.
आणि जडभरताच्या चरणावर डोकं ठेवून त्याने अपराधाची क्षमा मागितली. कस्त्वं निगूढश्चरसि द्विजानां बिभर्षि सूत्रं कतमो वधूतः कस्यासि कुत्रत्य इहापि कस्मात् क्षेमाय नश्चेदसि नोत शुक्लः. हे ब्रह्मन, आपण कोण आहात? आपण अवधूत आहात का? आपण कोणाचे पुत्र आहात? आमचं कल्याण करण्याकरता आलेले भगवान कपिलदेव तरी आपण नाहीत ना? मी इंद्राच्या वज्राला, महादेवाच्या त्रिशूळाला, यमराच्या दंडाला सुद्धा भीत नाही. मला अग्नी, सूर्य, चंद्र, वायू, कुबेराच्या शस्त्राचं भय सुद्धा वाटत नाही. पण ब्राह्मणाच्या अपमानाला मी भीतो. आपलं तेज काही लपत नाही. आपण अनासक्त आहात. आपण इतकी वाक्य बोललात तरी माझा संदेह दूर होत नाही. आपण आत्मज्ञानी मुनीचे परमगुरू आहात. ज्ञानशक्तीचे अवतार आहात. मी खरं म्हणजे कपिल महामुनींना हे विचारण्याकरता चाललो होतो की या जगामध्ये शरण जायला योग्य कोण आहे. पण आपली या ठिकाणी भेट झाली. आपण मला म्हणालात की माझ्या देहाला श्रम होत नाही, म्हणजे मला श्रम होत नाही. पण आचार्य, कर्म करताना मला श्रम होतात हे मी पाहिलेलं आहे. म्हणून मला ज्या अर्थी श्रम होतात त्या अर्थी पालखी वाहण्याकरता तुम्हालाही होत असले पाहिजेत, असं मी अनुमान केलं. तेव्हा मिथ्या घड्यातून पाणी आणणे, जर घट खोटा आहे तर खोट्या घटातून खरं पाणी कसं येईल? देह जर मिथ्या आहे तर त्या मिथ्या देहामध्ये आत्मा असेल कसा? चुलीवर ठेवलेलं भांड अग्नीमुळे तापतं, नंतर पाणी उकळतं, त्या पाण्याने तांदूळ शिजतात. म्हणजे अग्नीतली जी उष्णता भांड्यातून पाण्यातून तांदळात हळूहळू जाते का नाही? तसं मनुष्याला जेव्हा त्रास होतो, शरीराला त्रास होतो, मनाला त्रास होतो, मग बुद्धीला त्रास होतो, मग आत्म्याला होत असला पाहिजे. शंका बघायला. उदाहरण दिलंय पाणी तापल्याचं. आचार्य, दंड देणे ही व्यर्थ गोष्ट आहे. कुणाला? वेड्या माणसाला. पण शासन करणं हा राजाचा धर्म आहे. ते पालन करण्याकरता तरी मला दंड दिला पाहिजे. याला तुम्ही दळलेलं पुन्हा दळलं कसं म्हणता? धर्माचं पालन करणं ही भगवंताची सेवा आहे की नाही? मग दंड देणं अपराधाला ही जर सेवा असेल तर मी अपराधी कसा? आपण म्हणालात की राजेपणाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूची मी अवज्ञा केली आहे, तर आपण माझ्यावर कृपादृष्टी करा, म्हणजे त्या अवज्ञेतून, त्या पापातून मी मुक्त होईन. आपली समान दृष्टी आहे. आपल्यामध्ये मानापमानामुळे काही विकार उत्पन्न होत नाहीत. पण माझ्यासारख्या माणसा, सामान्य माणसाच्या मनामध्ये मान अपमान सगळंच जाईन. तुम्हाला नाही, ठीक आहे. तेव्हा जडभरतानी उत्तर दिलं. ब्राह्मण उवाच अकोविद कोविदवादवादान् वदस्यथो नातिविदां वरिष्ठः न सूरयो हि व्यवहारमेनं तत्त्वावमर्शेन सहा मनन्ति. राजा, अज्ञानी असून पंडिताप्रमाणे बोलतो आहेस. अर्जुनाला भगवान दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकात असंच म्हणाले, अरे तू ज्ञानी नसून ज्ञानवानासारखा बोलतोयस.
अशोच्यानन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे. आणि ज्या गोष्टीचा शोक करायला योग्य नाही अशा गोष्टीचा शोक करत आहेस आणि पंडितासारखा बोलतोयस. तसंच जडभरत म्हणाले, तर्क वितर्क करतो आहेस, श्रेष्ठ ज्ञानी लोकांमध्ये तुझी गणना होऊ शकत नाही. तत्वविचाराच्या वेळी हे जग सत्य नाही. तत्वविचाराच्या वेळी व्यवहारामध्ये सत्यच आहे ना. व्यवहारामध्ये सगळं परब्रह्म आहे ना. मग कडबा खाल्ला काय ना अन्न खाल्लं काय सारखंच ना. खातो का आपण? व्यवहारामध्ये उतरलं की द्वैत आहे, ज्ञानी अवस्थेत गेल्यावर अद्वैत आहे. राजा, गृहस्थाला उचित अशा यज्ञानी कर्मांनी प्राप्त होणारं स्वर्गादी सुख स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही. मग ज्याला जग सत्य वाटतं त्याला तत्वज्ञान सांगणं मूर्खपणाच आहे. उपनिषद तत्वज्ञान वाक्य सुद्धा त्याला त्याची शंका फेडायला योग्य नाही, शक्य नाही. म्हणून माणसाने कोणतंही बंधन न पाळता ज्ञानेंद्रियानी कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्म करीत राहतो, तो ज्ञान नसल्यामुळं. राजा, या सगळ्याचं कारण आहे मन. सुखदुःखाचं कारण काय आहे? मन. मन वासनामय आहे, विषयासक्त आहे, त्रिगुणांनी प्रेरित आहे आणि प्रमुख आहे. मन सेनापती म्हटलं ना सगळ्या इंद्रियाचं. म्हणून मायेचं आवरण असलेलं मन मनुष्याला संसारामध्ये गुंतवतं. जोपर्यंत हे मन असं आहे तोपर्यंत माणसाला जग हे सत्य वाटू लागतं. पण लक्षात ठेव की मन हे गुणातीत आणि मोक्षपदाचं कारण आहे आणि संसाराचंही कारण तेच आहे, मन. उपनिषदातलं वाक्य प्रसिद्ध आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. मन संसारामध्ये जर आसक्त झालं तर बांधलंय, आणि मन ईश्वराच्या चरणी जर एकाग्र झालं तर मोक्ष आहे. बंधनाचं आणि कारणाचं मनच आहे. विषयासक्त मन जीवाला संसारामध्ये टाकतं आणि विषयहीन झाल्यावर ते मोक्षपद प्राप्त करून येतं. तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपतं तेव्हा ती नाहीशी होते आणि मग ती अग्नितत्वामध्ये विलीन होते. तसं विषय आणि कर्मामध्ये आसक्त झालेलं मन निरनिराळ्या वृत्तीचा आश्रय घेऊन राहतं आणि मुक्त झाल्यामध्ये ते मूळ तत्वात विलीन होतं. तेव्हा हे वीरवरा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अहंकार या 11 मनाच्या वृत्ती आहेत. 5 प्रकारची कर्म, 5 तन्मात्रा, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे सगळे विषय आहेत. गंध रूप स्पर्श रस शब्द हे ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत. मलत्याग, संमोग, जाणं येणं, भाषण देणं घेणं हे कर्मेंद्रियाचे विषय आहेत. हे माझं आहे असं मानणं अहंकाराचा विषय आहे. काही लोक अहंकाराला मनाची 12वी वृत्ती मानतात आणि त्याचा आश्रय असलेलं शरीर आहे. तेव्हा मन ही जीवाची मायेनं निर्माण केलेली उपाधी आहे आणि त्याच्यामुळे मनुष्याला ज्ञान होत नाही. या सगळ्या वृत्ती झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहतात आणि माणसाला स्वप्न पडतं, तो भास असतो. तसं या जीवनामध्ये
हे दिसे भासे ते सारे विश्वनाशवंत ही माया आहे. तेव्हा आत्मस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्य मायेमध्ये अडकलेला आहे. म्हणून हे राजा, ज्ञानाने मायेचा निराश कर, ज्ञान मिळव, सर्वाची आसक्ती सोडून दे, कामक्रोधादी सहज शत्रूंना जिंक, आत्मतत्व जाणून घे, नाही तर तुला या लोकी असंच भटकत राहावं लागेल. राजा, मन हा तुझा बलवान शत्रू आहे. मन जसं बंध आणि बंध आणि मोक्षाचं कारण आहे तसं शत्रू आहे. कारण त्याच्यातून कामक्रोध निर्माण होतात. मनातून काम निर्माण होतो, मनातून क्रोध निर्माण होतो आणि मग अनिष्ट परंपरा सुरू होते. पण पहिलं मन आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते, तिथून सगळी अधःपाताची सुरुवात आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. म्हणून मन तुझा बलवान शत्रू आहे, त्याची उपेक्षा करू नकोस. म्हणून श्री गुरु आणि श्रीहरीच्या चरणापाशी त्या मनाला जखडून ठेव आणि उपासनेच्या अस्त्रांनी त्याला मारून टाक. हे ऐकल्यानंतर रहुगण चकित झाला. त्याने हात जोडले आणि भरताची प्रार्थना केली. नमो नमः कारण विग्रहाय स्वरूप तुच्छे कृत विग्रहाय नमो वधूत द्विज बंधुलिंग निगूढ नित्यानुभवाय तुभ्यम. भगवान, मी आपल्याला नमस्कार करतो. जगाच्या उद्धाराकरता आपण देह धारण केला आहे. आपण शरीराविषयी उदासीन आहात. जड ब्राह्मणाच्या वेशाने आपण हिंडत आहात. आपलं ज्ञान आपण लपवलेलं आहे. मी आपल्याला नमस्कार करतो. तापाने फणफणलेल्या माणसाला औषध मिळावं, उन्हामध्ये तापलेल्या माणसाला थंड पाणी मिळावं, तसं विवेकबुद्धीला देहाभिमान रूप सर्पानी, विषारी सर्पानी दंश केलेला आहे. त्या मला आपलं वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे. माझ्या शंकांचं निरसन मी आपल्याकडून मागून करून घेईन. आपण मला अध्यात्मयोगाचा उपदेश केला आहे, पण तो मला एवढा समजला नाही. जरा सोपा करून सांगा. आपण सांगितलं की ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होण्याचे श्रम दोन्हीही प्रत्यक्ष असून केवळ व्यवहारमूलक आहेत. तत्वविचारासमोर ते टिकत नाहीत. म्हणून माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तुम्ही सांगताय ओझा हा वस्तूच नाही, पण मी डोक्यावर घेतल्याला मला ओझं लागतंय ना. असं आहे. जग मिथ्या आहे. आपण दिसतंय ना, आम्हाला मिथ्या कसं म्हणायचं? तत्वज्ञान जे समजत नाही ना, ते आपल्या अनुभवाला येतंय ते खोटं म्हणायचं. आणि जे तुमचं परमात्मा स्वरूप आमच्या अनुभवाला येत नाही ते खरं म्हणायचं आहे की नाही. तो तुमचा ईश्वर कधी आम्हाला दिसला नाही, तुमचं परब्रह्म आम्हाला कधी जाणवत नाही, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, त्वचाला स्पर्श होत नाही. म्हणजे ज्याचा अनुभव येतं ते मिथ्या आणि ज्याचा अनुभव येत नाही ते सत्य. तोच प्रश्न विचारलाय. आपण मला जे अध्यात्मयोग सांगितला आहे तो सोपा करून सांगा, म्हणजे त्याचं मर्म मला कळेल. भरत म्हणाले, हे राजा, देह हा पृथ्वीचा विकार आहे. पृथ्वी म्हणजे माती, देह मातीचा बनलाय. कशावरनं? म्हणून